समाधान, आज विनीचं लग्न आहे ना? हो. मग काय ठरवलंस? ठरवायचं काय तर जायचं नाही. मी सुद्धा तेच म्हणणार होते. तसं आमंत्रण आलंय त्यांचं आपल्याकडे, पण या बोलण्याला काही अर्थ आहे का आता? हो ना, उपचार म्हणून सुद्धा किंवा शिष्टाचार म्हणून सुद्धा अजिबात तिथं पाऊल टाकावं असं वाटत नाही आता. अर्थात एक गोष्ट मी केली, विनीसाठी मुक्ताकडे एक भेटवस्तू आणि शुभेच्छा कार्ड दिल्या. केवळ उपचार म्हणून नाही, अगदी मनापासून. हे मात्र बरं केलंस हं. मुक्ता आणि सरदेसाईंच्या घरातली सगळीच मुलं एकत्रच वाढली आहेत, मोठी झाली आहेत. सरदेसाईंच्या घरात किंवा या घरात कुठलंही कार्य जरी असलं, कुठलाही समारंभ असला, मोठी मंडळी नसली तरी ही लहान मुलं सगळी एकत्र जमायचीच. तू सुद्धा लहानपणी किती कोड कौतुक करायचंस त्याचं. प्रत्यक्ष जरी आशीर्वाद द्यायला पोहोचला नाहीस ना विनीपर्यंत, तरी तुझ्या शुभेच्छा पोहोचवल्यास, हे बाकी बरं केलंस. चला, सरदेसाईंच्या घरातलं आणखीन एक शुभ कार्य. या निमित्तानं त्यांच्या घरात आनंद आणि समाधान नांदू दे, एवढीच इच्छा. गायत्री, आयुष्यात मी तुला काही देऊ शकलो नाही. निदान तुझ्या आयुष्यातले काही आनंदाचे क्षण हिरावून घेण्याचा मला अधिकार नाही. तू म्हणालीस ते बरोबर आहे. दुराव्याने दुरावा निर्माण होतो आणि प्रेम आणि आत्मीयता असेल तर जवळीक निर्माण होते. गायत्री, कोणासाठी नाही तरी मासाहेबांसाठी मी लग्नाला येणार. चल निघूया. मासाहेब वाट पाहत असतील. लवकर लवकर करा रे. दादा हे काकी आत गेला का? काय शोधताय? काही हवंय का तुम्हाला? नाही ग, आता मंगलाष्टक सुरू होतील ना, या कल्पनेनेच मला अगदी भरून आलं. विनी किती मोठी झाली. अगं आता ना सारखा मला विनी लहान होती ना तेव्हाचा विनीचा चेहरा आठवायला लागला. आणि मग मला आठवलं की मानच्या कपाटात आहे ना, विनी अगदी 1.5-2 महिन्याची होती ना तेव्हाचा एक खूप छान असा फोटो आहे. फार इच्छा झाली म्हणून आले, म्हटलं पाहूया तो फोटो. आय अंडरस्टँड काकी, तुम्हाला कसं वाटत असेल मला कळतंय. मी थांबू का थोडा वेळ तुमच्याबरोबर? नाही नको, म्हणजे तिथे पण सगळी मंडळी तुझी वाट पाहत असतील ना. तू एक काम कर, तू तिथे जा
आणि मी तिथे नाहीये याची कुणाला जाणीव होऊ देऊ नकोस. काय वाईट वाटेल ना सगळ्यांना. कळतंय ना तुला? हो काकी. गुड. जा. ठीक आहे. कपाटात तर एकही क्लू सापडला नाही. काय असेल त्यांच्या मनात? राजू, राज उठ 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 लवकर. पंखा लावून पंखा काय लाव? चल लग्नाला जायचं नाही का? उठ बाबा उठ लवकर उठ. चल 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 उठ म्हणलं उठ चल. काय काय म्हणजे काय लग्नाला जायचं नाही का? उठ लवकर. कोणाच्या लग्नाला जायचं? कोणाच्या लग्नाला म्हणजे काय? अरे मेघना बहिणीच्या बेबीचं लग्न नाही का आज? उठ उठ लवकर. तुझा माल नाही जायचं. मला नाही जायचं. उठ 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 म्हणलो ना. का नाही जायचं तुला? मला नाही जायचं सांगितलं तू जा ना. अरे मी तर जाणार आहे पण तुला का नाही जायचं? चल चल. किती वेळा सांगायचं रे बा? हा तुला माहिती नाही का सरदेशांचं नाव आपण टाकलं म्हणजे टाकलं. असं होय टाकलं म्हणजे टाकलं. पैसा घ्यायला गेला होता तेव्हा ना लाज वाटली तुला? लाज कसली? हा? का फुकट मागितले का त्यांच्याकडे? कर्ज घेतलंय कुठल्या मारवाडकडे मागितलं असतं ना त्याने पण दिले असते व्याजावर. त्यांच्याकडून पण व्याजावरच घेतले परत देणार आहे. समजलंस? आणि तुझ्या डोसकर उपकारत नाही त्यांचे तर तू जा. मी त्यांच्या कुठल्याही कार्याला येणार नाही. जा. मी आता जाणारच आहे. माझा बाबा तू झोपतो का? ए बाबा चल उठ लवकर चल. येणार नाही का तू? आवडी वेळ झाला. पंखा लावून जा. पंखा काय लावून जा? मुर्द्याची वेळ टळली म्हणजे दात मोबाईलची. स्वतःच्या पोरीच्या लग्नाला चालल्यावर का चाललाय काय काय? जा जा लग्नाला जा. गिफ्ट घेऊन जा आणि पुष्पगुच्छ पण घेऊन जा. लग्नाला जा. बारशाला पण जा नंतर. बिनी आमच्या घरातली एकुलती एक मुलगी आहे. लहान आहे. खूप लाडात वाढली. तिचं काही चुकलं तर तिला सांभाळून घ्या. तुम्ही काळजी करू नका. ती माझ्या धाकट्या बहिणीसारखीच आहे. खरंच निर्धास्त राहा. नमस्कार करते. तुम्ही खरंच काळजी करू नका. येते मी. आमची बेनी आजपासून तुमच्या घरातली झाली आणि तुम्ही आमच्या घरातले झाला. दोघं मिळून अगदी सुखाचा संसार करा.
झालं ना तुमचं समाधान? काढलीत ना मला घराबाहेर. आता तुमच्याबरोबर भांडायला नसेल मी. छान झाला नाही सगळा कार्यक्रम. एका मोठ्या कर्तव्यातून पार पडलो आपण. छान झाला नाही विनीचे लग्न. पण अहो आता उद्यापासून आपली मुलगी आपल्या घरात दिसणार नाही. मला तर बाई त्याचीच रुखरुख लागली. आणि हो आपली विनी खरंच भाग्यवान. बघा ना खरंच किती छान माणसं आहेत तिच्या घरातली. अहो नाही तर एवढ्या कार्यक्रमात किती उणीधुणी निघाली असती, नाकं मुरडली गेली असती. पण कामधनगडची मंडळी छान, काही त्रासच नाही त्यांचा, नाही का? अहो दिवाकर, अहो तुमच्याशी बोलतेय मी. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? दिवाकर मजा आली, मस्त आला प्रोग्राम. सो
Young man, congratulations. थँक्यू. And wish you all the best for your new life. थँक्स. Take care. So, Mandy, पळतो. ओके भेटूया. भेटूया. चल, बाय. मॅग लग्न झालं तर कसं वाटतंय? नर्वस? आय कॅन अंडरस्टँड. पण तुला खरं सांगू, मला खूप मोकळं मोकळं वाटतंय. एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वाटतंय. कसं होतं की आजपर्यंत मी आणि मधुरा तुझी काळजी घेत होतो, पण आता तुझं हक्काचं माणूस तुझी काळजी घेण्यासाठी या घरात आलंय. विनी इज अ नाईस गर्ल. ती नक्कीच तुझी काळजी घेईल, पण तूही तितकीच काळजी घ्यायचीस तिची. हं? हे बघ सुशांत, एक गोष्ट नक्की, तू जितकं प्रेम देशील ना तितकंच, किंबहुना दुप्पट तुला परत मिळेल. स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. खूप उशीर झालाय. विनी वाट बघत असेल. जा. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. Man, it's going to be a wonderful life, believe me. Bye. Good night.